बावळट. काका जरा लवकर चला ना. ही रिक्षा आहे, विमान नाही. अगं तू पण इथे इंटरव्ह्यूला आलीस? हो, तू देखील इंटरव्ह्यूला आलास? हो ना. वाटलं नव्हतं परत गाठ होणार. मला पण. सॉरी हां, मी रिक्षामध्ये तसं वागले. अगं नाही, त्यात काय एवढं. उलट छान वाटलं. परपुरुषाचा स्पर्श तुला सहन नाही होत म्हणून. तसं नाही रे, मी थोडी स्ट्रेसमध्ये होते. एकतर माझं रिव्हिजन पण नाही झालेलं आणि मला जॉबची खूप गरज आहे. आमच्या फ्लॅटचे हप्ते असतात ना, त्यामुळे पप्पांना एक्स्ट्रा वर्क आणि ओव्हरटाईम करावा लागतो. त्यांच्यावरचा ताण कमी व्हावा म्हणून मी जॉब बघते. तुझं झालं आहे का रिव्हिजन? माझं रिव्हिजन झालं नसतं तरी मी स्ट्रेस नसता घेतला. म्हणजे तुला जॉबची गरज नाही तर? तुझ्यापेक्षा जास्त गरज मला आहे. तुम्ही तर फ्लॅट घेतलाय, मी अजून झोपडीतच राहतो. पण स्ट्रेसमुळे केलेला सगळा अभ्यास विसरायला होतो. हो, बरोबर आहे तुझं. एवढा अभ्यास करून पण मला स्ट्रेस येतो, भीती वाटते आणि मग सगळं विसरते. स्ट्रेस मानवाला मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या वीक बनवतो. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. पुस्तक वाचायची, मेडिटेशन करायचं, निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचं. मग कसं फ्रेश वाटते मनाला पण आणि शरीराला पण. छान विचार आहेत रे तुझे. माझा अनुभव जास्त आहे. चला नेक्स्ट. चला नेक्स्ट. टेन्शन आले? टेन्शन नको घेऊस. तुझ्या पप्पांचा विचार कर, जे तुमच्या फ्लॅटच्या हप्त्यासाठी होत नसतानाही ओव्हरटाईम करतात. तुला काही कंपाऊंड नाही म्हणून त्यांच्या पडत्या वयात पण ते काम करतात. तुझ्या सुखासाठी ते किती दुःख सहन करतात ना, याचा विचार कर. आपल्या आईवडील जर आपल्या आयडियल असतील ना, तर हा काय मोठ्यातला मोठा इंटरव्ह्यू पण तू सहज पास करशील. तुझ्या गोलवर फोकस कर आणि कीप युअर माइंड काम. थँक्यू. तू मला खरंच खूप मोटिवेट केलंस. पण आधी तू जा ना, मी अजून थोडं रिव्हिजन करते. ओके. मग कसा गेला इंटरव्ह्यू? खूप छान. पण थँक्यू. तुझ्यामुळे मी इतका छान इंटरव्ह्यू देऊ शकले. तू जर मला मोटिवेट नसतं केलं ना, तर मी इंटरव्ह्यू आधीच नापास झाले असते. मोटिवेशन हे कायम राहत नाही ग. आपल्या घरची परिस्थिती माहीत असली की कोणत्या मोटिवेशनची गरज नाही लागत. हो रे, खरंच की. पप्पांबद्दल आठवलं आणि कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू दिला. आणि तुझं कसं झाला इंटरव्ह्यू? माझी फॅमिली मला नेहमी मोटिवेट करते. म्हणजे छान गेलाय ना? खूप छान. मी मेघना. अवर्षण.
ए तू इथला वडापाव खाल्लायस? खूप छान आहे. वेट मी घेऊन येतो. खरंच खूप छान आहे वडापाव. छान आवड आहे तुझी. माझी आवड नेहमी छानच असते. पण तू मला मोटिवेट केलंस ना, म्हणून मी इतका छान इंटरव्ह्यू देऊ शकले. नाहीतर काय झालं असतं काय माहीत. तुला खरं सांगू का, इंटरव्ह्यूच्या आधी मलाच खूप टेन्शन आलं होतं. तुझ्यापेक्षा जास्त मीच खूप घाबरलेलो होतो. ती मुलांना सवय असते ना ती हुशारकी मारायची. तुझी स्माईल खूप छान आहे. आणि तुझं मोटिवेट करणं. गुंतला श्वास हा भास हे सारे नवे. गुंतला श्वास हा भास हे सारे नवे. मिटुनी पापण्या बोलती स्पंदने. मिटुनी पापण्या बोलती स्पंदने. छेडली तार तू छेडली तार तू सूर हा मी तुझा. छेडली तार तू सूर हा मी तुझा. सावरू मी कसा बोलतो साजना. ओढ लागे तुझी श्रावी बरसता. ओढ लागे तुझी श्रावी बरसता. नजरेत माव तू मलुनी भावना. गुंतला श्वास हा भास हे सारे नवे. गुंतला श्वास हा भास हे सारे नवे. मिटुनी पापण्या बोलती स्पंदने. मिटुनी पापण्या बोलती स्पंदने. ये माझं सिलेक्शन झालं. माझं सिलेक्शन झालं. येस अरे येस वा. येस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. तुला नाही आला का मेसेज? बहरून तू कसे झाले रंग फिके. बाहेरून तू कसे झाले रंग फिके. निसटलाज हात हा दाटले का
श्रावी बरसता ओढ लागे तुझी श्रावी बरसता नजरेत माव तू नजरेत माव तू नजरे